Now we are going to deal with the Bar Council of India and its disciplinary committee. हा कंटेंट सगळा सेम असणार आहे. परत ए पॉइंट करायचा ऑर्गनायझेशन. हा सेक्शन 36 of the Advocate Act empower the Bar Council of India to refer in certain circumstances the case for the disposal कोणाला सांगतात डिसिप्लिनरी कमिटीला. जसं स्टेट बार काउन्सिलची डिसिप्लिनरी कमिटी आहे तसेच बार काउन्सिल ऑफ इंडियाची पण आहे. Section 9 provide Bar Council shall constitute one or more disciplinary committee, each of which shall consist of same birth. Bar Council of India one or more disciplinary committee establish करतील. Each of them shall consist of 3 person of whom 2 काय असेल सांगा elected from council among its member असतील आणि other shall be a person elected by the council from कुणाकडून सांगा तर qualified advocate मधून. among the advocate who possess the qualifications specified. कॉपी पेस्ट आहे सगळं. सेम काय असणार आहे सांगा की किती मेंबर असणार आहे 3 मेंबर असणार आहेत 2 बार काउन्सिल मधले आणि 1 ऍडव्होकेट क्वालिफाईड मधून. देन नेक्स्ट वन बघा काय लिहिलं आहे. द सिनियर मोस्ट मेंबर त्या कमिटीतला सिनियर मोस्ट मेंबर चेअरमन असेल सेम परत. अमंग द ऍडव्होकेट द मेंबर ऑफ द डिसिप्लिनरी कमिटी शॅल बी द चेअरमन. सेम परत इनिशिएशन अँड प्रोसिजर पहिला मुद्दा परत सेम. Section 36 provide that wherein on receipt of complaint otherwise Bar Council of India ला असं वाटलं as a reason to believe की advocate whose name is entered on the state roll has been guilty of काय सांगायचं professional or the misconduct तर Bar Council of India कुणाला मॅटर रेफर करेल it shall refer the case for disposal to its disciplinary committee. My disciplinary committee of the Bar Council of India may either on own motion किंवा ऑन द रिपोर्ट ऑफ स्टेट रोल किंवा ऑन द ऍप्लिकेशन मेड बाय द इंटरेस्टेड पर्सन. स्वतःहून किंवा स्टेट बार काउन्सिलच्या रिपोर्टवर किंवा एखाद्या इंटरेस्टेड पर्सनच्या ऍप्लिकेशनवर काय करू शकते बघा. विथड्रॉ फॉर इन्क्वायरी बिफोर इटसेल्फ एनी प्रोसिडिंग फॉर डिसिप्लिनरी ऍक्शन अगेन्स्ट एनी ऍडव्होकेट पेंडिंग बिफोर द डिसिप्लिनरी कमिटी ऑफ स्टेट बार काउन्सिल अँड डिस्पोज ऑफ द सेम. स्टेट बार काउन्सिलच्या समोर एखाद्या ऍडव्होकेटवर पेंडिंग असलेली डिसिप्लिनरी ऍक्शनची प्रोसिडिंग स्टेट बार काउन्सिल कडून विड्रॉ करून ते स्वतःकडे पण काय करू शकतात तर घेऊ शकतात तिथं. देन नेक्स्ट वन बघा काय लिहिलं तिथं तिसरा मुद्दा. इन डिस्पोजिंग द केस डिसिप्लिनरी कमिटी ऑफ द बार काउन्सिल ऑफ इंडिया शॅल ऑब्झर्व सो फार एज मे बी प्रोसिजर लेट डाऊन इन सेक्शन 35. स्टेट बार काउन्सिलची प्रोसिजर फॉलो करते ना तीच प्रोसिजर बार काउन्सिल ऑफ इंडिया पण फॉलो करते त्यांची डिसिप्लिनरी कमिटी. सो in disposing the case, disciplinary committee of the Bar Council of India shall observe so far as may be the procedure laid down in section 35. The references to the Advocate General in that section being construed as a reference to the Attorney General of India. फक्त लक्षात घ्या वरती स्टेट बार काउन्सिलच्या डिसिप्लिनरी कमिटी कडून वकील होते ऍडव्होकेट जनरल. आता मात्र बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या डिसिप्लिनरी कडून ऍडव्होकेट कोण असणार आहे सांगा अटॉर्नी जनरल. लक्षात ठेवा ऍडव्होकेट जनरल हे स्टेट गव्हर्नमेंटचे वकील असतात आणि अटॉर्नी जनरल हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे वकील असतात. चौथा मुद्दा. वेअर एनी प्रोसिडिंग हॅव बीन विथड्रॉन फॉर इन्क्वायरी बिफोर डिसिप्लिनरी कमिटी ऑफ बार काउन्सिल ऑफ इंडिया. स्टेट बार काउन्सिल ला ऑफकोर्स बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या ऑर्डरनुसार ऍक्शन कंटिन्यू करावी लागते. स्टेट बार काउन्सिल कन्सेंट शॅल गिव्ह इफेक्ट टू एनी सच ऑर्डर. त्याच्यानंतर बघा पाचवा मुद्दा. In certain circumstances, the proceeding before disciplinary committee of the state bar council कुणाला ट्रान्सफर केले जातात कधी कधी आर ट्रान्सफर्ड टू द डिसिप्लिनरी कमिटी ऑफ बार काउन्सिल ऑफ इंडियाला ट्रान्सफर केले जातात. डिसिप्लिनरी कमिटी ऑफ द स्टेट बार काउन्सिल मस्ट डिस्पोज ऑफ द कंप्लेंट रिसीव्ह कसं सांगा फास्ट बाय एक्सपिडियसली and in each case the proceeding shall be concluded within a period of the 1 year from the date of the receipt of complaint on the date of initiation of proceeding. Expeditiously proceeding चालू होतात आणि as far as possible प्रयत्न केला जातो की within 1 year काय करता येईल तर ते मॅटर संपवता येईल तिथं. बघा पुढे काय लिहिलं आहे. एनी प्रोसिडिंग इन रिस्पेक्ट ऑफ विच डिसिप्लिनरी मॅटर अगेन्स्ट अन ऍडव्होकेट इज एनी काय लिहिलं बघा तिथं. Proceeding in respect of the disciplinary matter against an advocate is a pending before disciplinary committee of state bar council. That disciplinary committee of state bar council shall dispose of the same within within the period of 6 months from the date of commencement or within a period of 1 year from the date of the receipt of complaint or as the case may be the date of initiation of proceeding. लक्षात घ्या any proceeding
in respect of disciplinary matter against an advocate is pending before disciplinary committee of कोणाच्या सांगा तर स्टेट बार काउन्सिलच्या. तर स्टेट बार काउन्सिल मात्र ते मॅटर किती दिवसात संपेल सांगा तर विदिन अ पिरियड ऑफ 6 months फ्रॉम द डेट ऑफ कमेन्समेंट. प्रोसिडिंग सुरू झाल्यापासून 6 months मध्ये किंवा विदिन अ पिरियड ऑफ 1 year फ्रॉम द डेट ऑफ द कंप्लेंट हा or as the case may be date of initiation of proceeding. ओके 6 महिने कधीपासून प्रोसिडिंग सुरू झाल्यापासून किंवा कंप्लेंट फाईल झाल्यापासून 1 yearच्या आतात मॅटर संपवून घ्यायचंय स्टेट बार काउन्सिलच्या डिसिप्लिनरी कमिटीनं तिथं. आणि बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या डिसिप्लिनरी कमिटीनं विदिन 1 year काय करायचं तर मॅटर संपवून घ्यायचं तिथं. पॉवर्स परत सेम. कोणाच्या पॉवर बघतोय आपण सांगा तर स्टेट बार काउन्सिलच्या बघितलं मगाशी. आता बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या डिसिप्लिनरी कमिटीच्या पॉवर सेक्शन 42 डील विथ द पॉवर ऑफ डिसिप्लिनरी कमिटी ऑफ बार काउन्सिल. प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 42 आपण वरच्या चॅप्टर मध्ये डिस्कस केलेलं आहे. ज्या स्टेट बार काउन्सिलच्या डिसिप्लिनरी कमिटीच्या पॉवर आहेत समन्स पाठवणं, प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट, एक्झामिनेशन ऑफ विटनेसेस, त्या सेम सगळ्या पॉवर ह्यांना दिलेल्या आहेत. ओके Section 42A makes it clear that the provision of Section 42 so far as may apply in relation to the disciplinary committee of the Bar Council of India. State Bar Councilच्या disciplinary committeeच्या पॉवरच कुणाला ऍप्लिकेबल आहेत तर बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या डिसिप्लिनरी कमिटीला ऍप्लिकेबल आहे. फ्रॉम सेक्शन 43 it become clear that disciplinary committee of Bar Council of India may make such order as to the cost of proceeding before it may drive it and such order shall be executable as if were ऑर्डर ऑफ सुप्रीम कोर्ट. त्या केसची जी काही कॉस्ट झाली ती कॉस्ट ज्या पार्टीमुळे ती केस करायला लागली त्या पार्टीवरती मग ऍडव्होकेट असेल किंवा क्लायंट त्या पार्टीवर त्या केसचा कॉस्ट घालायचा अधिकार डिसिप्लिनरी कमिटीला आहे तिथं. ओके आणि लास्ट सेक्शन 44 प्रोव्हाइड दॅट द डिसिप्लिनरी कमिटी ऑफ द बार काउन्सिल मे इट्स ओन मोशन ऑर अदरवाइज स्वतःचे ऑर्डर स्वतः काय करू शकतात रीचेक करू शकतात. त्याला रिव्ह्यू म्हणतात. review any order within 60 days of the order passed. Okay, so दोन्ही बॉडी संपवल्या आपण. कुठल्या दोन बॉडी बघितल्या बघा आपण लक्षात आलं तुम्हाला. डिसिप्लिनरी कमिटी ऑफ द स्टेट बार काउन्सिल बघितलं, डिसिप्लिनरी कमिटी ऑफ द बार काउन्सिल ऑफ इंडिया बघितलं. आता ऍडव्होकेट वरती कंप्लेंट फाईल झाल्यानंतर ह्या दोन्ही बॉडीज प्रोसिजर कशी फॉलो करतात बघा. त्यामुळे सी पॉइंट काय केलेलं आहे आपण तिथे बघा. कंप्लेंट अगेन्स्ट ऍडव्होकेट अँड प्रोसिजर टू बी फॉलोड बाय द डिसिप्लिनरी कमिटी. पार्ट 7 ऑफ द रूल ऑफ द बार काउन्सिल ऑफ इंडिया डील विथ द कंप्लेंट अगेन्स्ट अन ऍडव्होकेट अँड द प्रोसिजर टू बी फॉलोड बाय द डिसिप्लिनरी कमिटी ऑफ द बार काउन्सिल. कुठला पार्ट 7 डील करतोय स्टेट बार काउन्सिल अँड बार काउन्सिल ऑफ इंडिया. दॅट मे बी एक्सप्लेन ॲज फॉलोज. ओके रूल 1 ऑफ पार्ट 7 ऑफ द रूल फ्रेम बाय बार काउन्सिल ऑफ इंडिया मेक्स इट क्लिअर. काय क्लिअर करते बघा that a complaint against an advocate shall be in the form of a petition. Advocate च्या against complaint कुठल्या फॉर्म मध्ये असेल सांगा. petition duly signed and verified as required under the CPC. एक petition फाईल केली जाईल जी प्रॉपर साइन्ड असेल, व्हेरीफाईड असेल. नंतर it also provide that if the complaint is not in English, जर ती complaint इंग्लिश मध्ये नसेल तर a translation thereof accompanied by the fees as prescribed. त्याचं ट्रान्सलेशन इंग्लिश मध्ये करून फाईल करायला पाहिजे अलॉंग विथ द फीज ॲज प्रिस्क्राइब्ड. ओके देन चौथा रूल 1 मेक इट क्लिअर दॅट नो मॅटर टेकन अप बाय द स्टेट बार काउन्सिल स्मूथ ऑर अरायझिंग ऑन अ कंप्लेंट मेड अंडर सेक्शन 35 ऑफ द ऍक्ट शॅल बी ड्रॉप्ड solely by reason have been withdrawn, settled or otherwise compromised or that complainant does not want to proceed with the inquiry. एकदा इन्क्वायरी चालू झाली की ते विड्रॉ झालं कंप्लेनर कडून केस मागे घेतली तरी ती मागे जात नाही. इन्क्वायरी पूर्णच होते त्याची. रूल 2 प्रोव्हाइड बिफोर रेफरिंग अ कंप्लेंट अंडर सेक्शन 35 डिसिप्लिनरी कमिटी बार काउन्सिल मे रिक्वायर अ कंप्लेनेंट टू फर्निश विदिन टाइम टू बी फिक्स्ड फर्दर अँड बेटर पर्टिक्युलर अँड मे ऑल्सो कॉल फॉर द कमेंट्स फ्रॉम अन ऍडव्होकेट कंप्लेन अगेन्स्ट. ओके ऍक्च्युअली मॅटर डिसिप्लिनरी कमिटीला रेफर करायच्या आधी बार काउन्सिल कंप्लेनंटला सांगेल की अजून डिटेल माहिती आणून द्या जी कंप्लेंट तुम्ही करताय त्याबाबतची. आणि ऍडव्होकेट कडून पण डिटेल मध्ये कमेंट्स मागितले जातील त्या मुद्द्यावर. देन रूल 6 मुद्दा रूल 3 ऑल्सो कॉल रूल 3 प्रोव्हाइड आफ्टर अ कंप्लेंट हॅज बीन रेफर्ड टू द डिसिप्लिनरी कमिटी बाय बार काउन्सिल द रजिस्ट्रार शाल एक्सपिडियसली सेंड काय पाठवतात नोटीस टू ऍडव्होकेट रिक्वायरिंग हिम
टू शो कॉज विदिन अ स्पेसिफाईड डेट. हा रूल 3 म्हणते की एकदा डिसिप्लिनरी कमिटीला मॅटर रेफर झाला तर काय पाठवलं जाईल सांगा. तर नोटीस त्या ऍडव्होकेटना की का तुमच्यावर ऍक्शन घेऊ नये, शो कॉज नोटीस ऍडव्होकेटना पाठवली जाईल. रूल 4 बघा, प्रोव्हाइड चेअरमन ऑफ डिसिप्लिनरी कमिटी, मग डेट फिक्स करतात इन्क्वायरीची, हा हिअरिंगची. शॅल फिक्स द डेट, आवर, प्लेस ऑफ इन्क्वायरी which shall not be less ordinary later than 30 days from the receipt of the reference. मग रजिस्ट्रार नोटीस देतात दोन्ही पार्टीला, या तारखेला इन्क्वायरीची डेट ठरली आहे, डेट, आवर अँड प्लेस ठरलेला आहे. हा देन 7वा मुद्दा, रूल 5 डील विथ द मॅनर ऑफ सर्व्हिस ऑफ नोटीस. नोटीस कुठल्या पद्धतीने पाठवली जाईल त्याचं मॅनर रूल 5 मध्ये दिलेलं आहे. देन नोटीस टू द पार्टी नॉट अपेअरिंग बाय अन ऍडव्होकेट शॅल बी सेंड टू द ऍड्रेस as furnished in the कंप्लेंट ऑर ऑन द ग्राउंड ऑफ अपील. ओके, नोटीस टू पार्टी काय करेल सांगा, तर त्या कंप्लेंट मध्ये जी ऍड्रेस दिलेला त्यावर पाठवली जाईल. कॉस्ट ऑफ नोटीस शेल बी बॉर्न बाय कंप्लेनंट अनलेस डिसिप्लिनरी कमिटी अदरवाइज डायरेक्ट. शक्यतो नोटीसची कॉस्ट ही कंप्लेनंटनं भरायची असते ती इतर. सो इथे काय संपलं सांगा, प्रोसिजर आपली संपली फॉर डीलिंग विथ द प्रोफेशनल मिसकंडक्ट बाय ऍडव्होकेट. हा आता लक्षात घ्या, फ्रेश पॉइंट डील करतोय. आपल्याला जर डिसिप्लिनरी कमिटीवर क्वेश्चन आला तर हे मधलं मटेरियल वापरायचं आहे. एवढं डिटेलमध्ये परत एकदा समजून सांगते. जर तुमचा क्वेश्चन प्रोफेशनल मिसकंडक्ट, त्याची पनिशमेंट अँड रेमेडीज असा जर क्वेश्चन असेल तर रोमन 1 इंट्रोडक्शन करायचं, रोमन 2 प्रोफेशनल मिसकंडक्ट मिनिंग डेफिनेशन करायचं, त्यात 3 पॉइंट करायचे. मिसकंडक्ट म्हणजे काय, प्रोफेशनल मिसकंडक्ट म्हणजे काय, आणि लॉयरचं प्रोफेशनल मिसकंडक्टचे एक्झाम्पल. रोमन 3 करायचा, ऑथॉरिटी टेकिंग अन ऍक्शन. एका पानात फक्त थोडक्यात ते जे काय आपण डिसिप्लिनरी कमिटी ऑफ स्टेट बार काउन्सिल, डिसिप्लिनरी कमिटी ऑफ बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि प्रोसिजर ते टाकलं, सगळं मिळून 1 ते 1.5 पानात बसवायचं फक्त. हा आणि लगेच पनिशमेंट लिहायचं. जर डिसिप्लिनरी कमिटीवर सुट्टा क्वेश्चन असेल तर एवढं डिटेलमध्ये आता बघितलेलं मटेरियल टाकायचं. अदरवाईज आता वरती बघितलेला डिसिप्लिनरी कमिटी वाला पॉइंट, तिन्ही पॉइंट ते 1 ते 1.5 पानात बसवून घ्यायचे. आता आपण मूळ मुद्द्याला, पनिशमेंट फॉर अँड द रेमेडीज फॉर द प्रोफेशनल और अदर मिसकंडक्ट. त्यातल्या आधी पनिशमेंट बघूया आपण. हा फॉर प्रोफेशनल और मिसकंडक्ट ऍडव्होकेट ऍक्ट हॅज फॉलोड सेक्शन 35(3) ऑफ द ऍडव्होकेट ऍक्ट मध्ये काय काय पनिशमेंट दिलेत बघा. नंबर 1, रिप्रिमांड द ऍडव्होकेट. तुम्हाला सांगितलं रिप्रिमांड, समज देऊन सोडून देणे. हा नंबर 2, सस्पेंड द ऍडव्होकेट फ्रॉम प्रॅक्टिस फॉर अ पिरियड as it may deem fit. 6 महिने, 1 year, 2 year पासून प्रॅक्टिस मधून काय केलं जाईल सांगा, तर सस्पेंड. हा नंबर 3, रिमूव्ह द नेम ऑफ अन ऍडव्होकेट. हा काय होईल सांगा, तर फ्रॉम द स्टेट रोल ऑफ अन ऍडव्होकेट. त्याचं नावच ऍडव्होकेटच्या यादीतून काय करायचं सांगा, तर काढून टाकायला लागेल तिथं. आता रिप्रिमांडला थोडं वाढीव एक्सप्लेनेशन खाली द्यायचं. ए ला 1, बी ला 2 आणि सी ला 3. ओके बघा, रिप्रिमांड समज देऊन सोडून देणे, वेर अन ऍडव्होकेट इज मेड, वेर अन ऑर्डर इज मेड अंडर दिस चॅप्टर रिप्रिमांडिंग और सस्पेंडिंग, रेकॉर्ड ऑफ पनिशमेंट त्याच्या नावाच्या बाजूला टाकलं जाते. हा शॅल बी एंटर्ड अगेन्स्ट हिज नेम. नंबर 2, in case of advocate whose name is entered in the state roll, in that role, and where an order is made of removing an advocate from practice, his name shall be struck off from the roll. त्यांचं नावच काय केलं जाईल सांगा, struck off. Where an advocate is suspended or removed from practice, certificate granted to him in respect of enrollment shall be recalled. एक काम करा, एच एक्सप्लेनेशन 1, 2 असं नको, सरळ एबीसी वेगळं लिहून परत खाली 1, 2, 3 काय करा, तर वेगळ्या पनिशमेंट मध्ये. आता ज्या ऍडव्होकेट वरती ही प्रोफेशनल मिसकंडक्टची पनिशमेंट लागलेली आहे, रिप्रिमांड और रिमूव्हल और सस्पेन्शनची, आणि त्याला ती पनिशमेंट मान्य नाहीये, तर त्या ऍडव्होकेट कडे काय रेमेडीज आहेत त्या पनिशमेंटच्या अगेन्स्ट, म्हणजे आपल्याकडे त्या पनिशमेंटच्या अगेन्स्ट काय रेमेडीज आहेत ते आपण बघणार आहे. त्यामुळे बी पॉइंट काय सांगा, तर रेमेडीज. Advocate Act 1961 provides the remedies against the order of punishment of professional or misconduct. Number 1, ते डिसिप्लिनरी कमिटीला अप्लाय करू शकतात की तुमची ऑर्डर बरोबर नाही आहे, ती तुम्ही रिव्ह्यू करा, म्हणजे पुनर्विचार करा, त्याचा पुनर्चेक करा. हा अकॉर्डिंग रिव्ह्यू द ऑर्डर बाय डिसिप्लिनरी कमिटी. अकॉर्डिंग टू सेक्शन 44 ऑफ ऍडव्होकेट ऍक्ट 1961, डिसिप्लिनरी कमिटी ऑफ द बार काउन्सिल मे ऑन इट्स ओन मोशन स्वतः पण करू शकतात किंवा अदरवाइज रिव्ह्यू एनी ऑर्डर विदिन किती दिवसात बघा, 60 days ऑफ द डेट ऑफ दॅट ऑर्डर पास्ट. ओके हा
No such order of the review of disciplinary committee of the State Bar Council shall have effect unless it is approved by the Bar Council of India. खरंच स्टेट बार काउन्सिलनं आपली ऑर्डर रिव्ह्यू केली असेल तर त्याला बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अप्रुव्हल लागते. हा बार काउन्सिल ऑफ इंडिया हॅज इन्क्लुडेड द रूल फॉर मेकिंग रिव्ह्यू ऑफ ऑर्डर इन द बार काउन्सिल ऑफ इंडिया. रूल्स मध्ये रूल दिलेले आहेत रिव्ह्यूचे. रूल्स ऑफ रिव्ह्यू अंडर सेक्शन 44 काय काय आहेत बघा आता. बार काउन्सिल ची डिसिप्लिनरी कमिटी, आपली ऑर्डर, रिव्ह्यू म्हणजे रिचेक पुनर्विचार करताना काय रूल्स फॉलो करेल चेकआउट करूया. नंबर 1, application for review under section 44 of the act shall be in the form of petition duly signed and supported by affidavit. हा application for review प्रॉपर फॉर्म मध्ये पाहिजे, पिटिशनच्या रूपात पाहिजे, त्याला affidavit पाहिजे, पार्टीची सही पाहिजे. then it shall be accompanied by the prescribed fee पाहिजे. रिव्ह्यू application 60 दिवसाच्या filed within 60 days from the date of the order reviewed. then every application shall be accompanied by certified copy of order of complaint. तुमच्याकडे कॉपी ऑफ कंप्लेंट पाहिजे. 5 additional copies of application affidavit and order द्यायला लागतात. आणि मोर दॅन 1 रिस्पॉन्डंट असेल तर ऍडिशनल ट्रू कॉपीज, जेवढे रिस्पॉन्डंट वाढीव आहेत तेवढ्या ट्रू कॉपीज ऑफ कंप्लेंट पण वाढीव द्यायला पाहिजे. तिसरा मुद्दा, एव्हरी सच ऍप्लिकेशन शॅल सेट आउट द ग्राउंड ऑन विच रिव्ह्यू सॉर्ट. कुठल्या ग्राउंडवर तुम्ही डिसिप्लिनरी कमिटीला म्हणताय की रिव्ह्यू करा परत ऍप्लिकेशन, हा मध्ये ते ग्राउंड ऑफ रिव्ह्यू द्यायला पाहिजे. Then it shall further state whether any proceeding in respect thereof was filed and is still pending or the result thereof as the case may be. हा त्यात तुम्हाला मेन्शन करायला पाहिजे की दुसरं काही प्रोसिडिंग फाईल झाले का मॅटर पेंडिंग आहे का वगैरे. हा पाचवा मुद्दा, इफ डिसिप्लिनरी कमिटी ऑफ द बार काउन्सिल डज नॉट समरीली रिजेक्ट द ऍप्लिकेशन wishes to exercise its power under section 44 suo motu, secretary of the state bar council shall issue notice to the party and to the advocate general. जर त्यांना ती ऑर्डर रिव्ह्यू करायची असेल तर पार्टी आणि ऍडव्होकेट जनरलला परत काय पाठवायला पाहिजे सांगा, नोटीस की रिव्ह्यू करणार आहे ह्या तारखेला करायचं हजर राहावा वगैरे. हा इफ आफ्टर हिअरिंग disciplinary committee of state bar council does not dismiss application and decide that the application for review allowed करायची आहे तर कॉपी ऑफ ऑर्डर अलॉंग विथ द रिलेव्हंट रेकॉर्ड कुणाला पाठवलं जाईल सांगा, बार काउन्सिल ऑफ इंडियाला अप्रुव्हल साठी पाठवलं जाईल. If the Bar Council of India approves the Bar Council order, the order of Bar Council disciplinary committee of the State Bar Council shall communicate the order कुणाला सांगा तर parties ना. And if the Bar Council of India does not approve, the disciplinary committee of State Bar Council shall make its order dismissing the application. हा जर बार काउन्सिल ऑफ इंडियानं रिव्ह्यू ऍप्लिकेशन मान्य केलं पार्टीला कळवेल की हा रिव्ह्यू करायचा आहे. आणि जर बार काउन्सिल ऑफ इंडियानं रिव्ह्यू ऍप्लिकेशन रिजेक्ट केला तर पार्टीला कळवेल की बाबा डिसमिस झालंय तुमचं रिव्ह्यू ऍप्लिकेशन म्हणून. हा आठवा मुद्दा, द डिसिजन ऑफ डिसिप्लिनरी कमिटी ऑफ बार काउन्सिल ऑफ इंडिया ऑन ऍप्लिकेशन ऑफ रिव्ह्यू काय असतं सांगा, शॅल बी कम्युनिकेटेड टू द पार्टीज. इन द प्रोसिडिंग द पार्टीज मे अपियर बाय ऍडव्होकेट हू शॅल फाईल वकालतनामा साइन बाय द पार्टी. रिव्ह्यू पिटिशन मध्ये पण पार्टीज ऍडव्होकेट देऊ शकतात. सो ज्या ऍडव्होकेटवर प्रोफेशनल मिसकंडक्टची पनिशमेंट झालेली आहे त्यांच्याकडे पहिली रेमेडी आहे बार काउन्सिलला ते अप्लाय करू शकता तुमचं डिसिजन तुम्ही रिव्ह्यू करा म्हणून. दुसरी रेमेडी आहे अपील टू द बार काउन्सिल ऑफ इंडिया. स्टेट बार काउन्सिलच्या डिसिप्लिनरी कमिटीचा डिसिजन तुम्हाला मान्य नाही आहे, तुम्ही बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या डिसिप्लिनरी कमिटीला अपील करू शकता. सेक्शन 37. According to section 37, an advocate can appeal to the bar council of कोणाला बघा इंडियाला ते अप्लाय करू शकतात. हा एनी पर्सन अग्रीव बाय अन ऑर्डर ऑफ द डिसिप्लिनरी कमिटी ऑफ स्टेट बार काउन्सिल अंडर सेक्शन 35 किंवा ऍडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट विदिन 60 days ऑफ द कम्युनिकेशन ऑफ ऑर्डर प्रेफर अन अपील कुणाला सांगा तर बार काउन्सिल ऑफ इंडियाला. हा देन एव्हरी सच अपील शॅल बी हर्ड बाय डिसिप्लिनरी कमिटी ऑफ बार काउन्सिल ऑफ इंडिया. ती अपील हर्ड करते विच मे पास सच ऑर्डर इन्क्लुडिंग अन ऑर्डर verifying the punishment awarded by the disciplinary committee of state bar council therein as deemed fit. हा मग डिसिप्लिनरी कमिटी ऑफ बार काउन्सिल ऑफ इंडिया ती ऑर्डर काय करेल सांगा, रिव्ह्यू करेल म्हणजे अपील मध्ये हिअर करेल. प्रोव्हाइडेड दॅट नो सच ऑर्डर ऑफ द डिसिप्लिनरी कमिटी ऑफ स्टेट बार काउन्सिल शॅल बी वेरिड बाय डिसिप्लिनरी कमिटी ऑफ बार काउन्सिल ऑफ इंडिया as prejudicially affect the person aggrieved without giving him reasonably opportunity of being heard. लक्षात घ्या, स्टेट बार काउन्सिलच्या डिसिप्लिनरी कमिटीचं डिसिजन जर बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या डिसिप्लिनरी कमिटीला चेंज करायचं असेल, व्हेरी करायचं असेल, बदलायचं असेल तर काय करावं लागेल सांगा, त्यांना पार्टीजना ऑपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड दिल्याशिवाय ती ऑर्डर बदलता येत नाही. कारण ऑर्डर बदलणार आहे ना,
तर पार्टीला आपलं म्हणणं मांडण्याची संधी द्यायला पाहिजे तिथं. बार काउन्सिल ऑफ इंडिया हॅज फ्रेम्ड rules in a chapter 1 of part 7 of the bar council of India. अपीलचे पण रुल्स आहेत. 19 ते 28 ते अपीलचे रुल्स आहेत. काय काय बघा. नंबर 1, an appeal to the council provided for under section 38 shall be in the form of memorandum. अपील मेमोरंडम फॉर्म मध्ये असते. नंबर 2 बघा काय लिहिलंय. In any appeal, all the person who are parties to the original proceeding shall alone be implicated as the parties. ज्या ओरिजिनल प्रोसिडिंगच्या पार्टीज आहेत की नाही त्यांनाच फक्त अपील मध्ये बोलवायचं आहे. नवीन पार्टी अपील मध्ये आणायच्या नाही. An appeal may be presented by the appellant or an advocate or by recognized agent in the office of Bar Council of India or sent by registered post. अपील काय करेल सांगा. अपेलंट प्रेझेंट करेल किंवा त्याचा ऍडव्होकेट येतील किंवा बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या रेकग्नाइज्ड एजंट पण अपील करू शकतात. द चेअरमन ऑफ एक्झिक्युटिव्ह कमिटी or in his absence, the vice chairman of the executive committee or such other member authorized in this behalf by the council shall have the power to allocate the matter. मॅटर allocate करायचा अधिकार म्हणजे कुठला मॅटर कोण हिअर करेल याचं अलोकेशन करायचा अधिकार बार काउन्सिल ऑफ इंडियाला आहे. चौथा मुद्दा बघा. मी नीट बोलते. Chairman of the disciplinary committee concerned shall fix the date, hour and place for hearing of the registrar. डिसिप्लिनरी कमिटीचे जे काय चेअरमन आहेत ते चेअरमन काय करतील सांगा. तर डेट, आवर अँड प्लेस ऑफ हिअरिंग काय करतील तर फिक्स करतील तिथं. रूल 24 काय म्हणते बघा. अपेलेंट शॅल बी रिक्वायर्ड टू फाईल 6 टाइप्ड सेट ऑफ द फॉलोइंग पेपर. अपील करणाऱ्यांना तुम्हाला 6 सेट मध्ये अपीलच्या कॉपीज काय करायच्यात तर सबमिट करायच्यात. मग ते कुठले कुठले डॉक्युमेंट सबमिट करायचे बघा तुम्हाला. नंबर 1, सहा कॉपी सबमिट करायच्या. कुठल्या कुठल्या बघा. कंप्लेंटची कॉपी, स्टेटमेंट इन डिफेन्स ऑफ एन ऍडव्होकेट, एव्हिडन्स ओरल अँड डॉक्युमेंटरी, सच अदर पेपर ऑन विच पार्टीज एंटेड टू फिल आहे. एनी अदर पार्ट ऑफ द रेकॉर्ड एज मे बी डायरेक्टेड बाय द कमिटी. सहा कॉपीज काय करायचे सांगा तर सबमिट करायचे. रूल 25 काय म्हणते बघा. रजिस्ट्रार शॅल गिव्ह द नोटीस टू द पार्टी ऑर द ऍडव्होकेट ऑफ द रेकग्नाइज्ड एजंट इन्फॉर्मिंग देम. परत तेच डेट, टाइम, प्लेस ऑफ हिअरिंग ची डेट कळवली जाईल. देन नो अपील फाइल्ड अंडर सेक्शन 37 ऑफ द ऍक्ट अगेन्स्ट एन ऑर्डर ऑफ पनिशमेंट ऑफ एन ऍडव्होकेट शॅल बी परमिटेड टू बी विथड्रॉन ऑन अकाउंट ऑफ द सेटलमेंट, कॉम्प्रोमाइज और ऍडजस्टमेंट ऑफ द क्लेम अगेन्स्ट द ऍडव्होकेट. बघा परत सेम. तुम्ही केस मागे घेतला म्हणून कंप्लेंट मागे जाणार नाही. कॉम्प्रोमाइज झाली म्हणून कंप्लेंट मागे जाणार नाही. ते इन्क्वायरी पूर्णच होणार आणि पूर्ण झाल्यावर जो काय असेल तो डिसिजन होणार आहे. एव्हरी अपील अंडर सेक्शन 37 ऑफ द ऍक्ट और अगेन्स्ट एन ऍडव्होकेट शॅल अबेट ऑन द डेथ ऑफ ऍडव्होकेट सो फार एज तर जर त्या ऍडव्होकेटची डेथ झाली तर मात्र ती अपील काय होईल सांगा तर रिमूव्ह होईल. अबेट म्हणजे रिमूव्ह होईल. द पार्टीज कॅन अपियर इन पर्सन और बाय ऍडव्होकेट हू शुड फाईल अ वकालतनामा. अपील मध्ये तुम्ही इन पर्सन पण जाऊ शकता किंवा ऍडव्होकेटच्या थ्रू पण वकालतनामा फाईल करून जाऊ शकता. रजिस्ट्रार शॅल इश्यू टू द स्टेट काउन्सिल कन्सल्ट फॉर द कम्प्लीट रेकॉर्ड टू बी सेंड टू द काउन्सिल. रजिस्ट्रार काय करायचं सांगा तर नोटीस पाठवतील स्टेट काउन्सिलला की कम्प्लीट रेकॉर्ड काय करा तर पाठवा. सो अपील टू डिसिप्लिनरी कमिटी ऑफ द बार काउन्सिल ऑफ इंडिया ही सेकंड रेमेडी ऍडव्होकेट कडे आहे. थर्ड रेमेडी application for stay. Section 40 subclause 1 of Advocate Act मध्ये appeal made under section 37 and 38 shall not operate as a stay of order appeal against. But disciplinary committee of India किंवा सुप्रीम कोर्ट मे sufficient cause जर असतील तर डायरेक्ट करतील की ती ऑर्डर तात्पुरती काय करा स्टे करा. आणि फायनल ऑप्शन काय सांगा. डिरेक्टली सुप्रीम कोर्टामध्ये अपील करता येऊ शकते. सुप्रीम कोर्टामध्ये अपील. ऍज पर सेक्शन 38 एनी पर्सन अग्रीव्ड बाय द ऑर्डर ऑफ डिसिप्लिनरी कमिटी ऑफ द बार काउन्सिल ऑफ इंडिया अंडर सेक्शन 36, 37 किंवा अटॉर्नी जनरल किंवा ऍडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट ऍज द केस मे बी प्रेफर अन अपील टू सुप्रीम कोर्ट. आणि मग सुप्रीम कोर्ट ला अपील किती दिवसात करायचे बघा. 60 days फ्रॉम द डेट ऑन विच ऑर्डर इज कम्युनिकेटेड आणि सुप्रीम कोर्ट शॅल पास सच ऑर्डर. ती पनिशमेंट व्हेरीफाय व्हेरी म्हणजे बदलतील किंवा ती आहे तशी पनिशमेंट कंटिन्यू करतील. फायनल नो ऑर्डर ऑफ डिसिप्लिनरी कमिटी ऑफ बार काउन्सिल शॅल बी व्हेरीड बाय सुप्रीम कोर्ट
अग्रीवड पार्टीला ऑपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड दिल्याशिवाय ती ऑर्डर व्हेरी होत नाही. सो इथे आपला क्वेश्चन जो आहे काय होते सांगा, प्रोफेशनल अँड अदर मिसकंडक्ट ऑफ ऍडव्होकेट काय होते सांगा, तर एंड होतोय. लक्षात आलं काय बघा. हो मॅम.